नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिकन कप कराटे चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेला रविवारी म्हणजे 19 जानेवारीला उत्साहात सुरुवात झाली. शिवसेना युथ कराटे फेडरेशन, स्पोर्ट्स ओके व अहिल्यानगर रूरल अँड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये कराटेचा थरार नगरकरांना अनुभवास मिळाला. महाराष्ट्रातील खेळाडूंनी विविध गटात पदकाची कमाई करून आघाडी घेतली आहे, तर द्वितीय स्थानी गुजरातची आघाडी आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व राज्याबाहेरून 15 संघांसह 830 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी सकाळी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन खेळाडूंची लढत लावून स्पर्धेला प्रारंभ केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, युवा सेनेचे शहर प्रमुख पहिलवान महेश लोंढे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, माजी नगरसेवक मुदस्सर शेख, कराटे असोसिएशनचे साईद सय्यद, सबील सय्यद, सरफराज सय्यद, अमोल काजळे, ओमकार शिंदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या नावानं एक इंडियन ओपन कराटे सीझन 2चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. याच्या फायनलच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे शहर प्रमुख सन्मान्य सचिनभाऊ जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य अनिल शिंदे पाटील, कार्यक्रमाला उपस्थित असणारे युवा सेनेचे प्रमुख सन्मान्य पहिलवान महेश लोंढे व सर्व या स्पर्धेकरता आयोजक असणारे सर्व मान्यवर मंडळी, माजी नगरसेवक मुदस्सरभाई, सर्वच अतिथीगण, या संघटनेचे सर्व पदाधिकारी, फार नामोल्लेख आपला करत वेळ घेणार नाही. पण आज कालच आपल्या या स्पर्धेचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेबांच्या हस्ते पार पडलं आणि जवळपास 850 खेळाडू वेगवेगळ्या भारतभूमीच्या वेगवेगळ्या राज्यांमधून आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धा सरांच्या माध्यमातून दरवर्षी आता सुरू झालेल्या आहेत आणि निश्चितच चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून कुठंतरी आज या स्पर्धेला देशभरातून आपल्याला प्रतिसाद मिळत असताना पाहायला मिळतं. आणि म्हणून खेळामध्ये देखील आता चांगल्या प्रकारे आपल्याला अनेक खेळाडू पुढे येत असताना पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाला वेगळं चांगलं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये देखील आपण पाहिलं तर वेगवेगळ्या खेळांमध्ये जे नॅशनल खेळतील, स्टेट लेवल चॅम्पियनशिप मिळवतील, तर त्या राज्यांमध्ये देखील त्याला एक गव्हर्नमेंट जॉब ही गव्हर्नमेंटच्या वतीने लगेच दिलं जातं. जसं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की कबड्डीचा चॅम्पियन झाला, नॅशनलचा जर तो खेळला तर त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळतो. महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्र कुस्ती झाला त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळतो. अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये आता करिअर देखील आपल्याला घडवता येतं. म्हणून आपल्याला कुठेतरी पूर्वीच्या काळामध्ये खेळामध्ये फार संधी असायची, पण आज आपण पाहतो की प्रत्येक खेळामध्ये आपण जर नॅशनलला गेलो, स्टेट लेवल चॅम्पियनशिप जर मिळवली तर त्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट, त्या स्टेटच्या स्टेट गव्हर्नमेंट देखील नोकरी देण्याचं काम, नोकरीमध्ये त्या ठिकाणी समावेश करण्याचं काम गव्हर्नमेंट करत असतं. म्हणून पुढच्या काळामध्ये देखील आपल्या कार्यात देखील चांगल्या प्रकारे त्या राज्यांमध्ये कशी आपल्याला गव्हर्नमेंट जॉब मिळवता येईल याच्यामध्ये त्या राज्यांना देखील आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.